महाराष्ट्र जन एकता संघटनेच्या वतीने भीक मागून आंदोलन। लातूर प्रतिनिधी। लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाने एका वर्षापूर्वी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडे व्यावसायिक कर्ज व शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता आणि मंडळाने 8 महिन्यापूर्वी कर्जदारांच्या मालमत्तावरती बोझा चढून घेऊन लातूरकरांचे फाईल मंजूर होऊन सुद्धा लातूरकरांच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा का केली जात नाही, म्हणून महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने लातूरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई मस्जिद रोड येथे भीक मागून आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी जन एकता संघटनेचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष खाजा शेख, सचिव मिन्हाज शेख, कार्याध्यक्ष जावेद शेख, नाजम शेख, उपाध्यक्ष वसीम शादुल शेख, मेहराज सिद्दीकी शेख, स्वल्पविराम अक्रम पठाण, सलीम सय्यद, दस्तगीर शेख आंदोलनात आदी महाराष्ट्र जन एकता संघटना पदाधिकारी उपस्थित। या मुस्लिम समाजाला डावलणाऱ्या सरकारचं करायचं काय? या शासनाला करायचं काय? भीक भीक आज कशामुळे आंदोलन केले? आज महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने जे आहे लातूर गंजगोलाई मस्जिद रोड या परिसरामध्ये जे आहे मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाने 300 मुस्लिम समाजाचे फाईल जे आहे तर दाखल करून ते मंजूर करून घेतले। मंजूर करून घेऊन गेल्या 8 महिन्यापासून त्यांनी त्या बजेट घालत नाही, फक्त आणि फक्त मुसलमानाला इलेक्शन पुरता वापरला जातोय, तर त्यांना कोणत्याही आर्थिक मदत केली जात नाही। त्यामुळे आज आम्ही शासनाच्या निषेधार्थ आज जे आहे तर गंजगोलाई परिसरामध्ये लातूरमध्ये भीक गोळा करून शासनाला आम्ही ते पाठवणार आहोत। याकरिता आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। किती फाईल तुम्ही जमा केलेत आणि केव्हा फाईल जमा केले? 300 फाईल 1 वर्षापूर्वी आम्ही जमा केलेल्या आहेत तिथं सर्व मुस्लिम समाजाने। मंजूर झालेले आहेत?